पाणी वापरायचे नाही, गेस्ट हाऊसला चहा शिवाय काही पैसे नाही, चहा शिवाय काहीच तुमचे चहा पाणी आणि मात्र ज्यूस. आणि मी कोणी सुटलं तर काय करतो, महाराष्ट्राला एखाद्याला नाही निवडून यायचं म्हटलं तर मी काय करतो, हे पुरंदरी पण बघितले आणि शिरुडी पण बघितले. त्यामध्ये मी आपल्याला सांगतो की या संचालकांना कुठलाही, मी आता सांगितलं तर खरेदी करायला नाही, मार्केटला पहिलं तुम्ही गुजरात केंद्राच्या वेळेस किती कोटी रुपये दिले? 42 कोटीचा प्रिंट कोल्ड स्टोरेज ते सगळं उभं राहिले. आणि आता त्याला किती दिले? मार्केट कमिटीला भव्य शैक्षणिक संकुल उभं करायला करत 50 कोटी रुपये दिले मार्केट कमिटीच्या अकाउंटला आले. अरे अजित पवारला सहकार मोडायचा असता तर 50 कोटी दिले असते, त्याच्या आधी 45 कोटी दिले असते, एवढे पेट्रोल पंप दिले असते. काय उचलची लावणी टाळायला उगीच वडीलधारी म्हणून आम्ही आदर राखतो, काही म्हणायला लागलं काय? काही सांगतात. जारगडवाडीला किती एकर जागा घेतली? 26 एकर जागा घेतली. तिथं आता जनावरांचा बाजार तिथं भरवणार, ते सगळं कसं उभं करतो बघा. सुप्याला 18 एकर जागा घेतली, त्यालाही पैसे दिले. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही माझ्या हातामध्ये 91 ला जबाबदारी दिली. जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना तोपर्यंत तुमचं भलंच करेल, बाकी. आणि माझ्या एवढं ज्या दिवशी मला वाटेल की आता माझ्यापेक्षा जास्त उजवा उमेदवार बारामतीकरांना मिळाला, त्यावेळेस माझा मी बाजूला जाईल. त्याच्यामुळं तुम्ही ती काळजी करू नका. आणि कामगारांना मला सांगायचंय, जे काही प्रश्न बाळासाहेबांनी प्रश्न सोडवले, केशवरावांनी प्रश्न सोडवले, काही काही जणांचं दुखलं आहे, काही गट आहे, काही गावामध्ये एकाचा गट दुसऱ्याचा गट. आता काही काही ठिकाणी मी जिल्हा परिषद दिली, जिल्हा बँक दिली, साखर कारखाना दिला, तरी देखील अजून द्या आणि दुसऱ्याला घेऊन देणार. काय बिघडलं त्याच्यामध्ये? आणि ज्यांना मिळालं नाही त्यांच्याकडे आहे तर बरं करता होता. खरेदी संघ आहे, दूध संघ आहे, मार्केट कमिटी आहे, त्याच्यामध्ये बारामती बँक आहे, त्याच्यामध्ये खरेदी संघ आहे, खूप काही संस्था आहेत. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त इथं आहात ना, इथं बसलेले त्यांनी सगळ्यांनी नीट इमारतीद्वारे पॅनल टू पॅनल याचं काम केलं ना. तुम्हाला सांगतो, बापूंचं जसं पॅनल प्रचंड मताने निवडून आलं ना, तसं आपलाही पॅनल निवडून येणार प्रचंड. पण सगळ्यांनी पॅनल टू पॅनल, तुम्ही या 20 लोकांकडे बघू नका, ह्याच्याकडे बघा, माझ्याकडे बघून तुम्ही मतदान करा. आणि तुमचा चेअरमन देखील मीच होणार. मला पण दाखवायचंय की माझ्या बाप्पासाहेब म्हणतात ना, सहकार होणारा निघाला महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 क्रमांकामध्ये. उद्याच्या 5 वर्ष भाव देऊन काय केला तर त्यामध्ये काही झालं की माझं मागं तर काय करतं म्हणजे ते दिलीप पाटील सहकार मंत्री असताना रोहित पवार यांनी कुठलं तरी अडवलं. मी कधी कुणाचंही अडवत नाही. आता विरोधकांचे पण एनसीडीसीचे प्रकरण बापूला विचारा, मी अनेकांची प्रकरण मंजूर केली. लोकांना मी त्या संचालक कोणाला बघितलं, त्या सभासदांना बघतो, 19-20 हजार सभासदांना. आणि ते म्हणतात ना, 10 का फॉर्म आला,
अरे 20-22 हजार सभासदांच्या घरात 5-5 जण धरली तरी 22 हे 1.25 लाख लोकांचा प्रपंचाचा प्रश्न आहे ना. मी ज्यावेळेस तुमचं विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करतो त्यावेळेस तुमच्या प्रपंचाच्या बद्दल मी लक्ष द्यायला नको. माझ्या इंदापूर बारामती तालुक्याकरता ऋतुराज जास्तकांच्यावर जबाबदारी सोपवली ते त्यांना पाहिजे ती सगळी मदत मी करणार आहे. इकडे आता पुरुषोत्तम दादा आहे, तिथं काय अडचण येईल तर तिथे मी त्यांना मदत करतो. महाराष्ट्राला मदत करत असताना माझं काय झालंय, माळेगाव कार्यक्षेत्र 37 गावाचं हे नेमकं बारामतीच्या हातोटी मध्य भागात आहे. इकडे कठीणपूर, इकडे दोरगावणी बुडवली बारामती, तिकडे ती जिरबागाची गाव, त्यांच्या इकडे तरी 60% इंदापूर आणि 40% बारामती. त्या बाबाकडं पुरुषोत्तम दादाकडं अख्खा पुरंदर तालुका आहे, अख्खा पुरंदर तालुका, खंडाळा तालुका आहे आणि पाळेगाव खडकलचं आणि बारामतीच्या कठीणपुरापासून. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण, प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण, जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.